तिला नो लीला तुला सांगितलं नाही का आजी आई काय हे काय फॉरगेट इट फॉरगेट इट कसं इथे आता तरी मान्य करा ना की तुम्हीच माझ्या हातावर ही मेहंदी काढली तिला ऐसे फॉरगेट इट ना काही नाहीये प्लीज जस्ट लीव इट कसं काही नाहीये जे तुम्हालाच माहिती होतं की मला अशी डिझाईन हवी मेहंदीची आता खरं खरं सांगा आपलं ज्याच्यावर प्रेम असतं त्या माणसाच्या इच्छेसाठीच आपण अशा छोट्या छोट्या गोष्टी करतो ना एजे मला माहितीये तुमचं माझ्यावर प्रेम फक्त ते तुम्ही मला सांगणार कधी आहात ह्याची वाट बघतीये मी प्रत्येक गोष्ट सांगायची गरज असते लीला एखाद्याची लव्ह स्टोरी वेगळी पण होऊ शकते पण याची काय म्हणालात म्हणजे आपली लव्ह स्टोरी आहे एजे आता तुम्ही याला माझा हट्ट म्हणा किंवा अजून काही म्हणा पण मला एकटं तरी तुमच्याकडून हे ऐकायचंय की लीला माझं तुझ्यावर खूप 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 प्रेम आहे आणि मी तुझ्याशिवाय अजिबात जगू शकत नाही प्लीज नाही म्हणणार आहात का एजे ठीक आहे मला माहिती होतं तुम्ही असंच करणार काय केलंस तू हे काय केलंस बोल ना हे असलं फालतू प्लॅनिंग होतं तुझं लीला वाचलीये विक्रांत लीला वाचलीये त्या एजेला संशय आला असता तर इतके दिवस केलेली सगळी मेहनत वाया गेली असती आपली मला आणि नसता आला एजेला संशय आणि मला काही फरक पडत नाही मी कोणालाही घाबरत नाही तुम्हाला तुमचं काम झाल्याशी मतलब आहे ना बास कसं कसं करणार काम हे असलं फालतू प्लॅनिंग करून अरे तुझ्या माणसाला लीलाच्या डोक्यावर लाईट पाडायचा होता ऐन वेळ गोंधळ घातलाय त्यांनी हे बघ माझे ना आता पेशन्स संपत चाललेत तू काहीही कर काहीही कर त्या लीलाला फसक तिला गोळी खाल वाटेल ते कर पण लीला जिवंत राहता कामा नये कारण लीला जर मेली तरच त्या एजेच्या आयुष्यात आलेलं सुख दुःखात बदलेल यश मला माहिती आहे आजच्या दिवसाची तू खूप स्वप्न पाहिली असशील तुझी बहीण म्हणून खरं तर मी तुझ्या आनंदात आनंद मानायला हवा पण मला माफ कर मी हे सगळं तुझ्याच भल्यासाठी करतेय ताई कसला विचार करतेस काय नाही ताई मला माहिती आहे तू कसला विचार करतेस कालपर्यंत ताई माझा रुमाल कुठे आहे ताई मला या प्रोजेक्टला मदत करशील का म्हणणारा मी आज किती मोठा झालो लग्न करतो हाच विचार करतेस ना तू ताई मी कितीही मोठा झालो ना तरी तुझ्यासाठी तोच छोटा भाऊ डोंट वरी ताई मी अजूनही माझे सगळे हट्ट पुरवायला तुलाच सांगणार आहे त्यातून तुझी सुटका नाही हा कळलं ऑब्विसली मला तुला काहीतरी द्यायचंय काय पण हसणार नाहीस ना मी विचार करीन हसायचं की नाही ते खरं तर हसण्यासारखंच आहे पण हे बघ हे काय आहे?
लहानपणी की नाही मी सिनेमांमध्ये हिरोच्या लग्नात त्याला सेहरा घातलेलं बघितलं की कायम ठरवायचे की माझ्या भावाला मी त्याच्या लग्नात असा सेहरा बांधणार. तर बांधशील ना? ऑफकोर्स ताई, तू माझ्या लग्नाला परमिशन दिलीस ना, मी तुझी एवढी इच्छा पूर्ण नाही करणार? ऑफकोर्स करीन. थँक्यू. थँक्यू काय? बांध ना जरा. ऑफकोर्स. काय थोड दिसतंय ग माझं पिंडू. तुला माझीच दृष्ट लागेल. मावशी, आई, बाबा बघितलं का? अगदी राजकन्यासारखी दिसते आपली रेव. रेव, नमस्कार कर. अगं रेव, राजाची राणी होऊन संसार कर हा. बाबा, नमस्कार करते. बाळा, मनापासून आणि सुखाने संसार करा.